जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. मी शिला चर्जन. मैत्रिणींनो, 11 एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांनी लिहिलेले जे साहित्य आहे त्या साहित्यापैकी नाटक त्यांनी लिहिलं त्याबद्दल मी आपणासमोर सांगणार आहे. ज्योतिराव फुले हे स्वतः एक नाटककार होते. ते पहिले भारतीय नाट्यलेखक असून त्यांनी 19व्या शतकात तृतीय रत्न हे नाटक लिहिलं. खरं पाहिलं तर बर्टोल्ड ब्रेख्त या जगप्रसिद्ध नाटककाराने जे नाट्यतंत्र विकसित केलं होतं त्यामध्ये सुधारणा करून अरंजनापेक्षाही प्रेक्षकांना विचार प्रवर्तन करणारे याचा उहापोह महात्मा फुलेंनी बेकच्या 75 वर्ष अगोदर 1855 मध्ये आपल्या तृतीय रत्न या नाटकामधून केलाय. त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी सामाजिक स्तरभेदाचे चित्रण असलेले हे नाटक लिहिले आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खसले. इतके अनर्थ एका अविद्येने केले आणि हे अनर्थ दूर करण्यासाठी ज्योतिराव फुलेंनी व्रत घेतलं होतं. ते मुळी शूद्राती शूद्रांना शिक्षण देण्याचं. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे या सिद्धांतावर ज्योतिरावांचा पूर्ण विश्वास होता. त्याचबरोबर धार्मिक दलाली, मक्तेदारी विरुद्ध बंडखोरी ही त्यांची निष्ठा होती. या कार्याच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपली वाणी, लेखणी वापरली. प्रत्यक्ष कृतीमधून समाजाला प्रेरणा दिली. मानवाची आस निर्माण करण्यासाठी माणूस प्रथम जागा झाला पाहिजे या जाणीवेने फुलेंनी साहित्य निर्माण केला आणि त्या साहित्य प्रकारात त्यांनी हे नाटक सुद्धा वापरलेले आहे. त्यांनी लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटक लिहिण्याचा मागचा हेतू स्पष्ट करताना ज्योतिराव फुले स्वतः म्हणतात का भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रात कसे कसे फसवून ख्रिस्ती उपदेशक आपल्या निपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसे कसे सत्यावर आणतात या सर्व गोष्टीविषयी मी एक लहानसे नाटक करून सन 1855 साला दक्षिणा प्राईज कमिटीला अर्पण केले असे ज्योतिराव फुले म्हणतात. तर या नाटकामध्ये काही त्यांची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते आहे का. या नाटकात ज्योतिराव फुले वर्ग आणि वर्ण या दोन्ही व्यवस्थेवर आसूड उरतात. या नाटकात ज्योतिराव फुले रत्न हा शब्द नेत्र, ज्ञानचक्षु या अर्थाने वापरतात. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे या सिद्धांतावर तर ते ठाम होतेच. या नाटकात ज्योतिरावांनी मानवाची आस निर्माण करून स्त्रियांना खरे शिक्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कारण स्त्रीला कसं लुबाडल्या जाते हे त्यांनी आपल्या त्या नाटकामध्ये सांगितलेलं आहे. जोशी ब्राह्मण एका बाईला भिक्षा मागतो का, बाई माझं ब्राह्मणाशी भिक्षा घेऊन आलीस ती हीच का. तर ती बाई म्हणते, महाराज काय झालं, ही भिक्षा नव्हे का. ती गरीब दुबळी बाई म्हणते, माझा नवरा म्हणजे महिन्याला 4 रुपये मिळवतो. काय झालं बाई, ही भिक्षा नव्हे. कोण म्हणते, परंतु एवढ्या भिक्षेने माझं पोट भरणार नाही आणि तुझं मी कल्याण कसं करू. म्हणजे एवढीशी भिक्षा दिल्याच्यानं त्या जोशीचं पोट भरणार नाही. म्हणजे त्या बाईकडून आणखी जास्त भिक्षा घेण्याची त्याची अपेक्षा असते आणि अशा प्रकारे स्त्रीला कसं लुबाडल्या जाते. त्यामुळे हा शूद्र समाज कसा सुधारला जाईल, त्यासाठी आपले विचार कसे मांडता येईल, त्यांना शिक्षित कसं करता येईल, त्यांचा तिसरा डोळा कसा आपल्याला उघडता येईल आणि त्यांना सज्ञानपणाचं ज्ञान कसं देता येईल, हे एवढीच मात्र प्रयत्न आपल्या क्रांतिकारक ज्योतिरावांचे होते आणि त्यासाठी त्यांनी हे तृतीय रत्न नाटक लिहिलेलं आहे. मैत्रिणींनो, सर्वांनी आपण या नाटकाचा अभ्यास करावा, वाचावा आणि समाजापर्यंत यातले विचार पोचावे एवढीच माझी अपेक्षा. जय ज्योती, जय साई.